नमस्कार, मी ज्योती तुमचे माझे यूट्यूब चॅनल जेडी फॅशन डिझाईन नाशिक महाराष्ट्रामध्ये स्वागत करते। तर बघा, आता माझं ब्लाऊज शिवायचं काम चालू आहे। फ्रंट पार्ट माझा झालेला आहे। आता मी मागचे डिझाईन बनवत आहे गळ्याची। तर काठपदर साडी आहे। तर कस्टमर बोलले तुला जी आवडेल ना ती डिझाईन तू बनव, मला नक्कीच तुझी डिझाईन आवडेल। तर मी जराशी युनिक डिझाईन बनवत आहे। हे जे एक साडी आहे त्याची जी काठ आहे थोडीशी ब्रॉडमध्ये आहे। म्हटलं चला थोडीशी वेगळी डिझाईन आपण देऊया। तर बोटनेकमध्ये ही डिझाईन मी बनवत आहे। तर तुम्हीही माझ्या पद्धतीने मी जी डिझाईन बनवणार आहे ती बनवण्याचा प्रयत्न करा आणि तशी डिझाईन शिवा, नक्कीच खूप सुंदर अशी बनेल। चला तर मग आता आपण सुरुवात करूया। तर ब्लाऊजचं माप 36चं आहे। उंची शिवून मला 13 रेडी हवी। तुम्हाला जी पण उंची हवी त्यानुसार तुम्ही मागच्या पार्टची कटिंग करून घ्यायची अस्तराची। आणि जे हे काठ आहे तेही आपले म्हणजे खालच्या साईडने असल्यावर ते कट करून घ्यायचे आणि असा फॅब्रिकचाही कपडा प्लेनमध्ये कट करून घ्यायचा। आता बोटनेकची डिझाईन बनवताना मी पहिले मापे याच्यावर कशी बनवते ते तुम्ही नक्की बघा। तर बोटनेक घ्यायचा आहे, जॉईंटच्या बाजूने आपल्याला 4 इंच गळा रुंदी ही घ्यायची असते। तर 4ची गळा रुंदी घेतले। शोल्डर बघा मी 7 ते 7.5चा ठेवलेला आहे। तर अशी डिझाईन जर तुम्हाला बनवायची असेल तर शोल्डर नक्की 7-7.5चं ठेवायचं। तर 4ची गळा रुंदी घेतली आणि उंची आपण घेऊया 3.5ची। बॉक्स आखून घेऊया। ओके, तर बघा उंची घेतली आपण 3.5ची, हे घेतलं आपण 4ची गळा रुंदी। तर बोटनेकचा शेप आपण इकडे देऊन घेऊया। ओके, आता अगोदर याच्यावर डिझाईन आपण ड्रॉ करून घेऊया। तर मी खाली प्लेनच कपडा ठेवणार आहे। हा आपल्या फॅब्रिकचा काठ जो आहे तो या साईडनी वेगळा असा शिवणार आहे। तर बघा 3ची मी खालच्या साईडनी एक निशाण मारते आणि 8 ते 8.5 इंचाचा आपण वरचा स्पेस घेऊया। ह्या साईडनी उंचीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकतात। ओके, तर मी हा बॉक्स अगोदर बनवून घेते। तर मी हा 8.5चा बॉक्स घेतला आणि 3ची गळा रुंदी इकडे पण खालच्या साईडने घेतली। आता मी पान शेपचा गळा बनवते। तर बघा, हे ड्रॉ केल्यानंतर आपण पान शेपचा गळा वरच्या साईडने असा देऊया। जास्त फाकलेला नको, सिंपल असा पान शेप ह्या साईडनी बनेल असा आपण हा गळा तसे देऊया। ओके, आता बाहेरच्या साईडने आपण 2 ते 2.25 इंचाचा पट्ट्याचा शेप बनवून घेऊया। तर मी 2.25चा घेते, जास्त मोठा पण नाही। तर हा शेप पण आपला प्रॉपर असा आला पाहिजे। बघा, असा शेप मी आता याच्यावर ड्रॉ करून घेतला। तर मी हे 2.25ची हा पट्ट्याचा स्पेस घेतलेला आहे। हे 3चा घेतला आणि हे 8.5ची उंचीचा बॉक्स बनवला। आता आपण हे कॅनव्हासवर ड्रॉ करून घेऊया। तर बघा, मी कॅनव्हास घेतला आहे। कॅनव्हासची घडी करून घेतली, घडीच्या या घडीच्या बाजूने ठेवला। आता आपण जो गळा ड्रॉ केलेला आहे ना सेम तसाच गळा याच्यावर ड्रॉ करायचा। आता जेव्हा आपण अस्तरावर गळा ड्रॉ करून घेतो त्याचा एक म्हणजे चांगला फायदा होतो की आपल्याला कॅनव्हासवर पुन्हा मापं घ्यावा लागत नाही। आता बघा, हा गळा एकदम प्रॉपर जसा आहे तसा दिसतो, आपण तो ड्रॉ करून घेऊया। ओके, बघा एकदम सुंदर ॲक्युरेट असा आपला हा गळा ड्रॉ करून झाला। आता ह्या साईडनी पण हा गळा आपण ड्रॉ करून घेऊया।
तर आपला हा पॅच तयार झालेला आहे. आता जे 2 इंचाचा आपला बाहेरचा जो शेप आहे आपल्याला प्रॉपरली तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. बघा आता हा गळा आपल्याला कट करायचा नाही, तो नंतरून कट करायचा आहे. हा जो आपण कॅनव्हासचा पॅच काढलेला आहे तो आपल्याला काठाचा बनवायचा आहे. तर आता काय करायचं, हे जे आपण काठ कट केलेले होते ते असे सरळ ठेवून असा मोठा आपण चौकोन बनवून घेऊया. डिझाईन व्यवस्थित बघून घ्यायची. हे बघा आता हे कलर असं व्यवस्थित ठेवून आपण शिलाई मारून घेऊया. आपण ही शिलाई मारून घेतली. आता हे जे आहे हा पॅच असा उलटा ठेवायचा, म्हणजे कपडा जो आहे काठाचा उलटा ठेवायचा, हा पॅच असा ठेवायचा. सेंटर व्यवस्थित लक्षात घ्या, सेंटरवरच हा पॉईंट येऊ द्या. आता एक मध्ये शिलाई आपण मारून घेऊया. जर प्रेस करायला आपल्याला टाईम नसेल तर एक सिंपल पद्धत आहे की सेंटर बघायचा व्यवस्थित. आपल्याला ही कॅनव्हास आणि सेंटरचा घेऊन एक 5 नंबरची शिलाई आपल्याला मारायची असते, जेणेकरून हा कॅनव्हास आणि कपडा इकडे तिकडे सरकणार नाही. ओके, आता दोन्ही एकसारखं आलेलं आहे. आता आपण हे थोडंसं अर्धा इंचा ठेवून कपडा कट करून घेऊ. आता या साईडने फोल्ड नाही केला तरी चालेल, फक्त ही जी साईड आहे ना ती प्रॉपरली आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिलाई द्यायची. एक्स्ट्राचा थोडासा कपडा आपण कट करून घेऊया. हा खालची साईड एकसारखी कट करून घेऊया. सेंटरला आपण सेंटर आहे तरी पण एक थोडासा कट मारून घेऊया. ओके, तर हा आपला जो काठपदर होता ना काठाचा आपला पॅच तयार झालेला आहे. कसा बनवायचा तुम्हाला नक्कीच समजलेला असणार. आता आपण काय करूया, हा जो आपला अस्तर आहे याच्या आणि मेन फॅब्रिक आहे याचा वरचा जो गळा आहे बोटनेकचा तो अगोदर शिवून घेऊया. आता जे ड्रॉ केलेला होता बोटनेकचा तो पुन्हा उलट्या साईडने ड्रॉ करूया. आता मी याला कॅनव्हास वगैरे यूज करत नाही, डायरेक्ट पलटी करते. ओके, तर हा जो कपडा आहे आपला मेन पाठीमागचा तो सरळ ठेवायचा. वरच्या साईडने आपण सेंटर घेऊया. हा जो अस्तराचा पाट आहे असा ठेवून वरचा जो गळा आहे तो अगोदर शिवून घेऊया. आता पाव इंच आतून कट मारून गळा पलटी करून घेऊया.
आता दाब शिलाई आपण मारून घेऊया गळ्याच्या साईडने. आता हे पूर्ण कपडा आपण शिवून घेऊया. एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊया. तर अशा पद्धतीने आपल्याला वरचा जो गळा आहे बनवायचा आहे. आता हा जो पॅच बनवलेला आहे, आता ही खालची साईड जी आहे आपल्याला याचाही सेंटर अगोदर कट करून घेऊया. तर आपल्याला काय करायचं आहे, हा जो पॅच आहे तो आपल्याला सरळ बाजूने न ठेवता अस्तराच्या उलट्या बाजूने ठेवायचा आहे. असा आणि अशी पुन्हा एक सेंटर शिलाई द्यायची आणि हा गळा आपल्याला आता शिवून घ्यायचा आहे. आता आपण हे पाव इंच आतून हा गळा कट करून घेऊया. छोटेसे कट मारून गळा पलटी करून घेऊया. आता हा सरळ बाजूने आपल्याला वरती पलटी करून घ्यायचा आहे गळा. जर पॉईंट पलटी होत नसेल तर व्यवस्थित आपण कट केलेला आहे की नाही ते बघायचं. तर बघा आपला जो पॅच आहे खरंच खूप सुंदर बनला आणि व्यवस्थित असा पलटी पण होत आहे. आता आपण ह्या साईडनी दाब शिलाई देऊया. ह्या साईडनी आपल्याला शिलाई मारायची आहे. बघा खूप छान आपला काठपदर साडीचा हा पॅच वाटत आहे आणि सुंदर पण असा दिसत आहे. आता आपण याला लेस लावूया. आता बघा मला ही लेस याला खूप छान वाटत आहे. जे मला आवडली तर मी ही लेस लावते. तुम्हाला जी लेस आवडेल त्या कलर कॉम्बिनेशननुसार तुम्ही त्याला लेस लावू शकतात. आता बघा वरच्या साईडनी लेस लावली. आता खालच्या साईडनीही आपण लेस लावूया. तर अजून गळा हा सुंदर असा दिसेल.
सुंदर असा आपला काठपदरचा पॅच बनवून झालेला आहे. आता आपण वरच्या साईडनी जो बोटनेकचा गळा बनवला त्यालाही लेस लावून घेऊया. तर बघा, हा काठाचा पॅच बनवूनही माझ्याकडं काठ उरलेला आहे. तर मी याला काठाचंच कॉम्बिनेशन करून खालची साईड बनवणार आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला हा जो काठ आहे तर याच्यापेक्षा थोडासा जास्त असा राहील या पद्धतीने आपल्याला हा कपडा घ्यायचा असतो. आता मी याला अस्तर लावून घेणार. तर याच्यावर असा अस्तर म्हणजे सरळ फॅब्रिकवर हे अस्तर ठेवून वरच्या साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची अर्धा इंचाची. म्हणजे तुम्ही डिझाईननुसार करू शकतात. आता बघा, आता मी ह्या साईडला दाब शिलाई देते जेणेकरून तो पलटी होईल, शिलाई वरतून दिसणार नाही. अशा पद्धतीने. ओके, बघा फिनिशिंग खूप छान दिसते. जर तुम्हाला खालच्या काठाची फिनिशिंग करायची असेल तर या पद्धतीने तुम्ही करा. आता हा जो काठ आहे तो आपल्याला या पद्धतीने असं इकडे ठेवायचा आहे. आता तुम्ही एक विचार करायचा, तुमच्या कस्टमरची पाठ कितीची आहे. तर माझ्या कस्टमरची पाठ मला शिवून 3 ते 2.5 ते 3पर्यंत चालू शकते, असं काही नाही. तुम्ही बघा तुम्हाला किती इंचाची पाठ हवी त्यानुसार आपण ॲडजस्टमेंट करायची असते. जर मी हा पूर्ण काठ घेतला तर माझी पाठ होत आहे 3.5 अर्धा इंच शिवून होणार म्हणजे 3-3.25 पाठ होणार. तर याच्यापेक्षाही छोटी करायची असेल तर आपण हा पट्टा मॅनेज करायचा, आपल्याला पाठ कितीची हवी आहे अशी. तर मग हे बघा, हे 3-3-6चा आपला गळा रुंदी होती त्या पद्धतीने आपण ठेवूया. एक टाचन पिन मारून घेऊया. बघा, बिलकुल आपला वाकडा तिकडा झाला नाही पाहिजे. बघा, हा स्पेस एकदम एकसारखा आला, हा गॅपही एकसारखा आला. आता आपण ह्या साईडने शिलाई मारून घेऊया. लॉक करायचं व्यवस्थित. आता एकसारखा हा जो खालचा काठ आहे तो कट करून घेऊया. ओके, बघा आपल्या पाठनुसार आपली हा जो नंतर टक्सचं निशाण मारायचा. आता असं नसतं की जर अशा पद्धतीच्या डिझाईनी दिल्या तर टक्स मारायचे नाही, तर ही खरंच चुकीची संकल्पना आहे. टक्स हे आपल्याला मारायचेच असतात जेणेकरून आपलं जे पाठीमागचा भाग आहे तो प्रॉपरली आपला असा व्यवस्थित बसत असतो. तर तुम्ही हे पाठ व्यवस्थित पुन्हा शिलाई देऊन लॉक करून घ्या. आता हा जो आपला शेप आहे तिकडून आपण अर्धा ते 1 इंचचा असा गॅप ठेवून एकसारखा तो शिवून घेऊया. 4चा टक्स आपल्याला मारायचा आहे. प्रॉपरली डिझाईनच्या बाजूने आपला हा टक्स तयार होतो. आता आपण जी 2-2.5 इंचाची पट्टी बनवून खालच्या दाबपट्टी आपण या डिझाईनला बनवून घेऊया. मी 2 ते 2.5 इंचाची अस्तराची एक पट्टी कट केली. आता सरळ याच्यावर अर्धा इंचावर आपण शिलाई मारून पट्टी करून खालची जी पट्टी बनवतात सेम त्याच पद्धतीने बनवूया. तर प्रॉपरली आपली ही जी डिझाईन आहे
ती तयार झालेली आहे. तर मला तर खरंच खूप आवडली, माझ्या कस्टमरलाही नक्कीच आवडेल. तुम्हाला आवडली की नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जर आवडली असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच एखादी डिझाईन तरी काठपदरची शिवा, जेणेकरून वेगळा असा पॅटर्न होईल. प्रत्येक वेळेस तेच देण्यापेक्षा आपण काहीतरी वेगळं द्यावा असं मला वाटतं आणि मीही तोच प्रयत्न केला. तर कसे वाटली ही डिझाईन? खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला, स्टेप बाय स्टेप सगळं सांगितलं. तुम्हीही स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने डिझाईन बनवा आणि बोटनेकमध्ये सुंदर अशी डिझाईन ही आपली तयार झालेली आहे. तुम्ही ब्रायडलसाठीही हा लुक सजेस्ट करू शकतात, ही डिझाईन सजेस्ट करू शकतात. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल खरंच खूप थँक्यू आणि आवडली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय. तुम्ही फिनिशिंग पण बघू शकतात, खूप सुंदर अशी झालेली आहे.